नमस्कार, मी संकेत वरक आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा स्पेशल शो गोष्ट नेत्यांची। सध्या देशभरात बिगुल वाजले ते लोकसभा निवडणुकांचं आणि साऱ्यांचंच लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे। आणि त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ही 360 डिग्रीने फिरली आहे। कोण कुठे कसा गेलाय काहीच कळेना। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एका बाजूला, तर दुसरीकडे अजितदादा, शिवसेना आणि भाजप। आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही टीम्समध्ये आघाडी आणि महायुती या दोन्ही टीम्समध्ये सध्या सुरू आहे राडा, आणि तोही जागा वाटपाचा। मला ही जागा, मला ती जागा, मला अमुक मतदारसंघ, मला तमुक मतदारसंघ, यात सगळंच गणलंय। पण हो, याच नेत्यांच्या गर्दीमध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा जोरदार सुरू आहे। ती व्यक्ती म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे। गेली अनेक वर्ष किंगमेकर असलेले राज ठाकरे यंदा किंगमेकर नसले तरी एक गेम चेंजर नक्की ठरू शकतात। आणि कदाचित त्याचमुळे अलीकडे झालेल्या शिंदे राज बैठकांना एक पॉलिटिकल अँगल देण्यात येतोय किंवा पॉलिटिकल अँगल मिळालाय। बरं, त्यात संजय शिरसाट म्हणजे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी तर खुलेआम स्टेटमेंट दिलेलं आहे की लोकसभेच्या वेळेस या दोन्ही नेत्यांमध्ये, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये बैठका होऊ शकतात, चर्चा होऊ शकते। लोकसभेच्या वेळेला म्हणजे जानेवारी एंड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होऊ शकतो, परंतु आताच्या घडीला असं कोणतीही राजकीय चर्चा दोघांमध्ये झालेली नाही। आता मूळ विषयाकडे। मनसे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार का? आता प्रश्न यासाठी पडतो कारण की 2014 साली जेव्हा राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती तेव्हा पक्षाचा दारुण पराभव झाला होता आणि पुढे 5-1 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या। आणि त्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते आणि त्या संवादादरम्यान, त्या कॉन्व्हर्सेशन दरम्यान राज ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली होती। माझं असं मत आहे, हा थोडासा आदर्शवादी विचार आहे, पण हा काही आपल्या देशातल्या पक्षांना झेपणारा नाहीये। जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांनी केंद्राची म्हणजे लोकसभेची निवडणूक लढवावी आणि जे रिजनल फोर्सेस आहेत त्यांनी राज्याची निवडणूक लढवावी। आता तुमचा पुढचा प्रश्न घेईल की मग पुढची लोकसभेची निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार? नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार, लोकसभेच्या निवडणुका यापुढे लढवणार नाही। मनसे यापुढे राज्यावर लक्ष केंद्रित करेल आणि लोकसभा निवडणुका लढवणार नाही असं राज ठाकरे यांनी स्वतः जाहीर केलं होतं। राज यांनी आपला शब्द 2019च्या लोकसभेवेळी पाळला, त्यांनी ती निवडणूक लढवली नाही। पण त्यावेळी राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ ही कॅम्पेन करत भाजपच्या विरोधात प्रचार मात्र केला होता आणि भाजपला अक्षरशः घाम फोडला होता। तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते, जरा दाखव रे, आठवतोय तुम्हाला? दाखव रे, लावा त्या फुग्यासाठीच आता ते जरा दाखव रे, लावा पुढे, लावा पुढे। असो, पण यंदा मात्र राज ठाकरे आपली भूमिका बदलणार का? मनसेसाठी, पक्षासाठी आपली भूमिका बदलणार का? अशा चर्चा सुरू आहेत आणि त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे। आणि याला दुजोरा देणारं स्टेटमेंट स्वतः मनसेचे नेते प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केलंय। दुसरीकडे लोकसभेसाठी मनसेच्या बैठका सुरू झाल्यात, त्यामुळे मनसे लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झालंय। मला वाटतं आमच्याकडे निर्णय हा सन्माननीय राजसाहेबच घेतात। इच्छा सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे। उद्या मला सांगितलं लढवायला तर मी लढवीन, पण विषय असा आहे की ह्याचा सर्व निर्णय हा सन्माननीय राजसाहेब घेतात आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्र सैनिक त्यांच्या आदेशाचं पालन करतो। त्यामुळे या एकंदरीत गोष्टींवरून एक गोष्ट नक्की, ती म्हणजे राज ठाकरे यांचा गोल, लक्ष हे बदललंय। पण राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे अजूनही रहस्यच आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।